चर्चा होऊ शकते। परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना प्रगती बघायला मिळेल कामात। त्याचबरोबर सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ सकारात्मक असणार आहे। व्यावसायिकांसाठी सांगायचं झालं तर नवीन ग्राहक तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे। जुनी थकीत पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात। पार्टनरशिपमध्ये मात्र स्पष्ट संवाद आवश्यक आहे आणि खास करून 21 मार्च पर्यंत व्यावसायिकांना मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातोय। मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बघितली तर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे योग आहेत। सोनं किंवा चांदी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला फायदा देऊ शकते। काही अनावश्यक खर्च तुमचा होऊ शकतो, जो घर दुरुस्ती संदर्भात असू शकतो किंवा काही वैद्यकीय खर्च असू शकतो किंवा वाहन दुरुस्ती संदर्भात सुद्धा असू शकतो। मार्च महिन्याचा कानमंत्र आहे तो म्हणजे खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा। हा तुमच्यासाठी धनमंत्रच म्हटला पाहिजे। कौटुंबिक बाबतीत विचार करता विवाहितांसाठी जबाबदाऱ्या जरा वाढणार आहेत। जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। अविवाहितांसाठी ऑफिसमध्ये किंवा मित्रपरिवारातून एखादी नवी ओळख होऊ शकते, जी तुमच्या आयुष्यात काहीतरी नवं घेऊन येऊ शकते। घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभ कार्याची चर्चा सुद्धा होऊ शकते। 22 मार्च नंतर जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढणार आहे। मकर राशीच्या लोकांच्या मानसिक स्थितीचा विचार करता काही दिवस आत्मविश्वास थोडा तुम्हाला कमी वाटू शकतो। ताण सुरुवातीला असणार आहे, त्यामुळे असेल कदाचित, पण त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे रोज सकाळी उठायचं, तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये अक्षदा लाल कुंकू टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं, सूर्यनारायणाला नमस्कार करायचा। यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। जुन्या आठवणी, भूतकाळ तुम्हाला त्रास देऊ शकतो, त्यामुळे भूतकाळापासून लांब राहा। वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, जो तुमचे भविष्य घडवणार आहे। आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर गुडघे, सांधे किंवा पाठीचा त्रास या संदर्भात ज्यांना त्रास आहे त्यांनी जरा विशेष काळजी घ्यावी। रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे। थोडासा व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायचं आहे। महत्त्वाच्या तारखांबाबत बोलायचं झालं तर सुरुवातीला म्हटलं तसं 1 ते 7 मार्च कामाचा ताण जाणवू शकतो। 8 ते 15 मार्च आर्थिक चर्चा मोठ्या होतील। 16 ते 23 मार्च करिअरमध्ये सकारात्मक बदल घडेल। 24 ते 31 मार्च तुम्हाला तुमच्या कुटुंबावर आणि नातेसंबंधांवर जरा लक्ष द्यावं लागेल। एकूणच विचार करता मकर राशीसाठी मार्च 2026 हा मेहनतीचं फळ देणारा महिना असणार आहे, पण सातत्यपूर्ण आणि शिस्तीने प्रयत्न करणं, संयमाने पुढे जाणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे। नक्कीच येणाऱ्या 3 महिन्यात तुम्ही मोठी झेप घेणार आहात तुमच्या मेहनतीने। मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत, त्यामुळे मकर राशीच्या लोकांना एक अनुभव येत असेल आणि तो म्हणजे सतत नकारात्मक विचार येणं। मकर राशीचे लोक खरं तर खूप मेहनती असतात, खूप कष्टाळू असतात,